वातावरण दिसतंय आणि काय नेमकी गरज वाटते? आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण देशाच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर लोकशाही आपली जास्तीत जास्त चांगली तऱ्हेने चालली पाहिजे हा त्यांनी जो मंत्र दिलेला आहे, मंत्र म्हणजे संविधान दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला चालवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे काही पावलं उचलावं लागतील ते नेहमी उचलले पाहिजे की संविधान आपलं वाचलं पाहिजे आणि व्यवस्थित चाललं पाहिजे. खरं तर सर्व धर्माचे लोक व्यवस्थित नांदावे तर जातीय द्वेषाचं वातावरण दिसतंय देशभरामध्ये, राज्यातच नाही तर देशभरामध्ये देखील ते दिसते. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या ध्रुवीकरण करायचा प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि त्याच्या आपण तसं होऊ नये, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आपला पक्षही आहे आणि आपले सगळ्यांचा तसं विचारही आहे. तर त्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांच्या कार्य पाहून, फुलेंचं कार्य पाहून, बाबासाहेबांचं कार्य पाहून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खरं तर महापुरुषांच्या अवमानाचे प्रकार वाचा हा परवा रायगडावर येऊन गेले. कायदा त्या संदर्भात विशेष करण्याचं नियोजन त्यांचं दिसतंय, कसं बघता तुम्ही याकडे? रायगडला जाण्याबद्दल कोणाला बंधन नाही आहे, सगळेच जाऊ शकतात तिथं आणि तिथं नतमस्तक होऊ शकतात, त्याला काही हरकत नाही आहे. पण ज्या पद्धतीनं वाहन होत आहेत ते पाहता आता एक कायदा, विशेष कायदा करायचं त्यांच्या डोक्यात दिसते, तसं सुतोवाच देखील त्यांनी त्या सगळ्या कार्यक्रमात. मला अजून एक पॉईंट कळाला नाही त्याबद्दल की आहे त्या कायद्यामध्ये हे का बसत नाही. आत्ताचे जे कायदे आहेत त्याच्यावरनं तुम्ही ॲक्शन योग्य वेळेस का घेऊ शकत नाही हे अजून मला कळालं नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे तर संभाजीराजेंना त्या संदर्भातलं निवेदन किंवा त्या संदर्भातलं आमंत्रण देण्यात आलं होतं, त्यामुळे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष देखील बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात अशी माहिती समोर. त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण ज्यांनी त्याचं संयोजन केलं त्या कार्यक्रमाचा त्यांचा विचार काय होता त्याबद्दल मला माहीत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.